आणि हिंदू देवी देवतांवर सातत्यानं वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच असल्याचं तन्मय या ठिकाणी दिसते। कारण श्रीकृष्णाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय मौलाना जर्जिस अन्सारी यांनी। श्रीकृष्ण हे 5 वेळा नमाज पठण करायचे अशी मुक्ताफळच अन्सारी यांनी उधळली आहेत। खरं आहे, आणि या मौलाना जर्जिस अन्सारीनं वादग्रस्त विधानानंतर खळबळ उडाली आहे। हिंदूंनी आपले धर्मग्रंथ नीट वाचले तर त्यांना इस्लामचं महत्त्व कळेल असंही हा मौलाना म्हणालाय। मौलाना अन्सारी हे उत्तर प्रदेशच्या इटावातले मौलाना आहेत आणि त्यांचं हे वक्तव्य जुनं आहे। मात्र श्रीकृष्ण जन्मभूमीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे। हमारे भाई अगर बुरा ना माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। योगी उज्जीत सततमात्मानं रहसि स्थिता एकाकी अच्युतात्मा निराशीर परिग्रह, जिसमें कृष्ण जी अर्जुन से कह रहे हैं कि हाय अर्जुन, ईश्वर की जब पूजा करो तो पूरे शरीर का योग करो। योगी यूपी वाला नहीं, योगी युज्जीत सततमात्मानम, पूरे शरीर का योग करो। यानी पूजा सिर्फ खड़े होकर नहीं, पूरे शरीर के साथ होनी चाहिए और पूरे शरीर का योग होना चाहिए। आज हिंदू धर्म में चले जाइए, सिर्फ ऐसे हाथ उठाएंगे, ओम नमः शिवाय, बस हो गई पूजा। आणि या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी सहभागी होत आहेत या चर्चेमध्ये महंत सुधीरदास आणि अब्दुल रशीद मदनी, हे इस्लामचे अभ्यासक आहेत। दोघांचंही या चर्चेमध्ये स्वागत। पहिला प्रश्न माझा आहे सुधीरदास यांना, महंत सुधीरदास यांना, की काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? मौलाना एक विधान करतो आणि त्यानंतर वाद तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, कसं बघता तुम्ही याकडे? नाही, मौलानांनी जो त्या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे तो संदर्भच वास्तविक पाहता अतिशय चुकीचा आहे। ते जर काय बोलले आपण जर नीट ऐकलं तर ते श्रीमद भागवत गीता म्हणतायत। भागवत वेगळं आणि भगवत गीता वेगळी, आपण भगवत गीता असं म्हणतो। आणि त्या ठिकाणी योगी नियत सतमानसा हा जो श्लोक त्या ठिकाणी 10वा श्लोक आलाय, त्या श्लोकाचा मराठी अर्थ आपण सामान्यपणे पाहू। योग्याने एकट्याने मन आणि शरीर ताब्यात ठेवून कुठल्याही गोष्टीची आसक्ती न ठेवता, कुठल्याही फलाची अपेक्षा न करता आपलं मन हे सतत परमात्म्यामध्ये लावावं, असा त्याचा सामान्य अर्थ आहे। या अर्थामध्ये भगवान श्रीकृष्ण कुठे नमाज पढत होते आणि कुठे 5 वेळेला नमाज म्हणत होते आणि कुठे त्यांच्या मुस्लिम असल्याचा संदर्भ अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे। त्याला अशास्त्र विहितम घोर, अशास्त्राप्रमाणे कुठले एक्सप्लेनेशन करायचं, त्याला कुठलाही बेस नाही, त्या धर्माचा आणि आपला कुठलाही संबंध नाही, त्याला बादरायण संबंध जोडायचा आणि काहीही फेकाफेक करायची, अशा पद्धतीने असत्य संभाषण या मौलवींनी केलेलं आहे। बरोबर आहे महंतजी आपल्यासोबत इस्लाम धर्माचे अभ्यासक अब्दुल रशीद मदनी हे देखील जोडले गेलेले आहेत। मदनीजी, हे मान्य आहे का की भगवान श्रीकृष्ण हे 5 वेळा नमाज पठण करत होते? एक प्रकारे हिंदू देवी देवतांबद्दल हे सातत्याने अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य होत आहेत आणि हे आपल्याला मान्य आहेत का? देखिए सर, जो मौलाना साहब ने जो बात कही है भगवत गीता के रेफरेंस से कही है और वो श्लोक भी पढ़ रहे थे। इसका मतलब ये है कि वो लैंग्वेज वो जानते हैं। तो इसके अंदर हमने ये देखना चाहिए कि भगवत गीता में क्या कोई इस तरह की बातें हैं क्या। सबसे पहली बात तो ये है कि मालूम करना चाहिए कि ये जो बात कह रहे हैं ये सही है या सही नहीं है। तो ये अगर मालूम हो जाए तो फिर उसके बाद इसके ऊपर चर्चा बहुत ज्यादा अच्छे अंदाज से हो सकती है। यही बात कि वो अगर नमाज पढ़ते थे या नहीं पढ़ते थे, तो अगर वो पढ़ते थे तो ये उनका अपना काम होगा, लेकिन जो भी बहुत बड़ा आदमी होता है वो ईश्वर को तो मानता भी है, ईश्वर को जानता भी है।
और ईश्वर की वो जो है इबादत भी करता है, जो भी बड़ा होता है, क्योंकि उसको मालूम है कि वो जिस संसार में रह रहा है उस संसार में जो ईश्वर के बंदे हैं या जो उसके पैदा करदा है, उनके दरमियान में वो अच्छी बातों को, अच्छी चीजों को फैलाना, लोगों को मिलाना, उनसे एक दूसरे से जो है मेलजोल रखना और कभी भी कोई भेदभाव न रखना, असल में ईश्वर की तालीमात में ये सब है। तो अब ये उनका मानना है, उन्होंने पढ़ा है, तो अब हम लोगों का काम है, आप जैसों का काम है कि आप भगवत गीता को पढ़ें और उसमें देखें कि क्या ये तमाम चीजें लिखी हुई है क्या। इसलिए कि भगवत गीता वो बहुत पुरानी जो है किताब है और उसके अंदर जो चीजें हैं वो सही होगी, इसलिए कि एक धार्मिक किताब में कोई बात गलत नहीं हो सकती है। अब्दुल जी याचसाठी आपल्यासोबत महंत सुधीरदास देखील आहेत आणि ज्या श्लोकाचा तुम्ही दाखला देताय किंवा मौलानानं तो दाखला दिलेला आहे तो श्लोक भगवद्गीतेतला आहे, पण त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो। त्याच्यात असा कुठेही उल्लेख नाही की 5 वेळा कृष्ण नमाज पढ़त होता। सुधीरदास तुम्हाला अधिक माहिती सांगतील। नहीं, पहली बात तो जो उन्होंने एक्सप्लेनेशन दिया है वही गलत बात है। और जैसे आपके परम पूज्य मोहम्मद साहब जो काल है उसके कम से कम करीबन 5,500 साल पहले भगवत गीता लिखी गई, जब पुराने शरीफ भी यहाँ आया भी नहीं था, आरव भी नहीं हुआ था, उसके पहले की ये घटना है। 5,500 साल उसको हो गए। सबसे पुरानी किताबों में जो हमारा पवित्र ग्रंथ माना जाता है। बात ऐसी है कि कोई भी चीज कहाँ भी जोड़ के किसी के भी बारे में एक्सप्लेन करना, अगर हम लोग आपके हदीस में जो भी चीजें आ रही है, जैसे आपके कुरान में कहा है कि पृथ्वी चौकोनी है लेकिन पृथ्वी गोल है, तो ये अगर हम लोग हर चीज को अगर निकालना और खंगालना करना चाहे तो झगड़ा हो जाएगा। जो चीजें आपके पास है वो आपके पास रखो, जो हमारे पास है हमारे पास रखो। अगर हमारे में से कोई अच्छी चीज है तो आप उसको जरूर स्वीकारिए, आपके पास अगर कोई अच्छी चीज है। लेकिन जो चीजें आप गलत ढंग से, गलत तरीके से अगर पेश कर रहे तो ये इबादत नहीं होगी, ये तो झूठ हो गया सरासर। और जो बंदा इस्लाम का नाम लेके अगर नमः शिवाय बोलता है तो क्या ये आपके क्या बोलते हैं, आपके फर्ज में आता है? ये नहीं बोलना चाहिए। उन्होंने बोल रहे हैं सर, मेरा मानना हाँ मदनी जी सर, मेरा मानना ये है कि जिस बंदे को किसी भी टॉपिक में उसको अथॉरिटी हासिल है तो उसने उस सिलसिले में बात करना चाहिए, उसने बोलना चाहिए। लेकिन अगर किसी को इतना नॉलेज अगर नहीं है तो उसने इस सिलसिले में बिल्कुल चुप रहना चाहिए। जो कॉमन बातें हैं, जो कॉमन चीजें हैं, उसके बारे में बोलना चाहिए। अब अगर वो पढ़ते थे, इससे हमारे मौलाना साहब का कहने का अगर ये मतलब है कि वो ये पढ़ते थे और ये हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से बहुत पहले की चीजें भी थी, तो एक बात मैं खाली क्लियर करूं हमारे जो मुझसे पहले जिन्होंने कहा है उनके लिए कि सर जी हमारा ये ईमान है कि इस धरती पर हजरत आदम ये सबसे पहले नबी थे जब से इंसान पैदा किए गए। तो गॉड अल्लाह के पास से कोई ना कोई मैसेंजर बराबर हमेशा आता रहा है और वो अपनी तालीम को देता रहा है। अब लोगों की तालीम कौन सी? वही अच्छे अखलाक की, अच्छे बर्ताव की, इंसानियत की, मानवता का संदेश जो है फैलाने की और सारी इस तरह की जो अच्छे काम है, कोई भी बुरा काम की तालीम नहीं देता है। तो अब अगर वो श्री कृष्ण जी जो है अगर कुछ करते भी होंगे या उनको कोई चीज पाठ करते होंगे या वो अपने तरीके से कुछ भगवान के बारे में यानी कुछ इबादत करते होंगे तो ये अपना उनका अमल है। हमने ये देखना चाहिए कि जो कोई चीज किसी इंसान के अंदर अगर अच्छी है, लोगों के काम आ सकती है लोगों को, लेकिन उसको मजहब का रंग नहीं देना चाहिए। उसको कोई ऐसा लाग लपेट करके कि वो करते थे तो तुम भी करो, ये कोई जरूरी नहीं है। हर इंसान का इसकी अपनी अपनी सोच है, उसका अपना अपना जो है इरादा है कि वो करे ना करे, लेकिन उसने जो सुना है मेरे ऊपर कोई लाद नहीं सकता कि मैं यही करूं और ऐसा ही करूं। इसके बारे में गौर करना चाहिए और कोई भी बात बहुत ज्यादा मजबूती के साथ में अगर कह रहे हो
तो आपको पूरी दलील के साथ और पूरे जो है भरोसे के साथ में कोई बात करनी चाहिए, मेरा ऐसा मानना है। नक्कीच मदनीजी, महंत सुधीरदासजी, अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की मौलाना अन्सारी बोलताना असं म्हणतायत की भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 10व्या श्लोकाचा आधार ते घेत आहेत. यामध्ये आता मी जर नीटचं वाचण्याचा प्रयत्न केला तर योगी युत्रजित सतत मात्मानाम एकाकी असा उल्लेख या श्लोकाचा होऊ शकतो, असा उच्चार होऊ शकतो. आणि या श्लोकाचा विपर्यास करत ते असं म्हणतायत की माझ्या हिंदू भावांनी वाईट मानू नये, पण श्रीकृष्ण सुद्धा 5 वेळा नमाज पठण करायचे. आणि असं सांगताना ते आवर्जून असा उल्लेख करतायत की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला रामाचे मोठे भक्त ते मानतात, पण त्यांनी जर आपली धार्मिक पुस्तकं वाचली तर ते इस्लामच्या प्रेमात पडतील, कारण इस्लाम हा केवळ मुस्लिमांचा धर्म नाही तर तो प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांनी देखील सांगितलेला धर्म आहे. मात्र भगवद्गीता जर आपण म्हटली तर गुरु आणि शिष्य यांच्यातील हा संवाद आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केलाय ती भगवद्गीता आहे. मग या भगवद्गीतेचा आधार घेऊन मौलाना अन्सारी असं वक्तव्य करतायत. महंतजी, दुसरी पहिली गोष्ट, ते अतिशय अशुद्धरित्या त्या श्लोकाचं उच्चारण करतायत. दुसरी गोष्ट, असं आपण पुन्हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते भगवद्गीता असं न म्हणता भागवत गीता असं म्हणताय. भागवत वेगळं आहे आपल्याकडे, भागवत हे पुराणामध्ये येतं आणि गीता म्हणजे ज्या माणसाला गीता आहे हे समजत नाही तो जर तत्वज्ञानाचे दोष योगींसारख्या जरी ते मुख्यमंत्री असले तरी, एका राज्याचे जरी ते नेते असले, राजकारणात जरी असले तरी ते एक मठाधीश आहेत आणि एका मठाचे अधिपती आहेत. आमच्याकडे जो मठाचा श्रीमहंत असतो त्याचं समग्र अध्ययन झालेलं असतं. त्यामुळे योगीजींना त्यांनी उपदेश करण्याची काही आवश्यकता नाही. उपदेश करायचा असेल तर आमचे आचार्य आहेत, शंकराचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत. आमच्याकडे 4 आचार्यांची परंपरा आहे. आम्ही आमचं आचरणातलं पाहू ना. तुम्ही उपदेश देण्या इतके तुम्ही मोठे झालेले नाही. आणि ज्या पद्धतीने आज सुप्रीम कोर्टाने, मुख्य विषय काय तो लक्षात घ्या, मुख्य विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलंय की कृष्ण जन्मभूमीचा जो विषय आहे, त्याचप्रमाणे काशी विश्वनाथ मंदिरचा, ज्ञानवापी मशिदीचा जो विषय आणि संबलचा हा जो विषय, हा एकत्र येऊन त्या ठिकाणी तुम्ही सोडवा असं त्यांनी सांगितलंय. 2, 3, 4 ऑगस्ट पर्यंत त्यांनी मुदत देखील दिली आहे. या कालखंडामध्ये जी काही मंडळी एकत्रित येत आहेत त्या एकत्रीकरणाला येणं प्रकारेनं विरोध करायचा आणि वेडीवाकडी स्टेटमेंट करून यामध्ये भांडणं कशी लागतील अशा पद्धतीचा उपदेश त्या मौलवींचा त्या ठिकाणी दिसतोय. ज्याला छदमी आपण आचरण म्हणूया, खोटं आचरण म्हणूया, बबुला भगत ज्याला आमच्याकडे म्हटलं जातं, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्याला कुठल्याही पद्धतीने गांभीर्याने घेऊ नये आणि ज्या पद्धतीने ते जे बोललेत ना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देत आहोत. नक्कीच. पण अब्दुलजी, जे वक्तव्य मौलानानं केलेलं आहे त्यानंतर तुम्ही जस्टिफिकेशन देताय, सांगताय, या सगळ्या बाबतीत उद्या जर हिंदू मुस्लिम वाद झाले, यावरनं जर काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सर, मेरा कहना ये है कि पहले तो हमने नाही, हिंदू मुस्लिम वाद झाला, उद्या दंगली झाल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तो अब ये जिसकी जवाबदारी कौन देना, ये तो गवर्नमेंट ही तय करेगी कि कौन इसके अंदर जो है गुनाहगार है. मौलानांनी वक्तव्य केलं तर मौलाना जबाबदारी घेणार, पूर्ण मुस्लिम समाज त्याची जबाबदारी घेणार. मौलानालाच अटक केली पाहिजे. पहिल्यांदा मौलानाला अटक करा. उत्तर देऊ देत, अब्दुलजींना उत्तर देऊ देत. नहीं सर, मैं कैसे कुछ देखिए. नाही, तुम्ही सांगू शकता ना. मौलानांनी जर वक्तव्य केलंय, जर तुम्ही त्यांचं जस्टिफिकेशन करताय, मगासपासून तुम्ही जर सांगताय इस्लाम धर्मात हे पद्धती आहेत, इस्लामचा पैगंबर सगळ्यात मोठा होता, हे जर वक्तव्य तुम्ही करताय तर त्या वक्तव्याची जबाबदारी, मौलानाच्या वक्तव्याची जबाबदारी पण तुम्हीच घ्यायला हवी. सर, मैं इतना जानता हूँ, मैं इस्लाम के बारे में ज्यादा जानता हूँ. मैं दूसरे जो धर्म है उनके बारे में इतना मैं नहीं जानता. मुझे उसके बारे में, मैं अपने दीन के अपने धर्म के बारे में ज्यादा जानता हूं. अब्दुलजी, माझा तोच प्रश्न आहे, जर इस्लाम मध्ये जर अशा पद्धतीची मौलाना वक्तव्य करत असतील, उद्या हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण झाला या वक्तव्यांमुळे, त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? मौलानांनी घ्यायची, संपूर्ण मुस्लिम समाजाने घ्यायची का?
नहीं, मुस्लिम समाज क्यों बोलेंगे? वो पूरे मुसलमानों के लीडर थोड़ी ऐसे हैं कि जो उनके सबकी तरफ से बोल रहे हैं। बर मदनीजी, मग आज उद्या जर असं काही घडलं, जी घटना घडू नये अशी अपेक्षा आपण करूया, पण असं काही घडलं तर मौलाना जर्जिस अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, आपण याला मान्य कराल? सर, ये तो गवर्नमेंट का जो कानून है, जो उसका अपना जो कोई चीज यानी गवर्नमेंट का इख्तियार है सर। ये बर गवर्नमेंट जो समझती है। सुधीरदासजी, Yes, सुधीरदासजी, but ऐकलं तुम्ही की एक सर जी, मौलाना सर जी, अन्सारी एक वक्तव्य करतात, मात्र उद्या त्यावर काही घडलं तर मात्र जबाबदारी गव्हर्नमेंटची असेल, तर जबाबदारी सरकारची असेल. मदनी साहब, अगर कोई मौलाना इस तरह से हिंदुओं के मंत्र श्लोक अगर कुछ पाठ करे है तो इस्लाम के हिसाब से वो हराम हो जाता है। और नहीं, अगर मेरा ये जब कोई मानना है। सर जी, कोई मैं आपकी अगर बात इस्लाम बोल का रहा हूँ। बंदा इस तरह से करता है तो आप फतवे जारी करते हो, इसके ऊपर सर फतवा जी, जारी करो, आप इसको बाहर सर- हकालो। आप मौलाना काहे का ये अक्ल नाम की चीज नहीं है, कुछ तो भी उठ जो उठ के उठपटांग बातें कर रहा है, ऐसे मौलाना होते हैं क्या? हाफिज क्या होते हैं? जिन्होंने पूरी कुरान शरीफ पढ़ी है, जो एक्सप्लेन कर सकते हैं, इस तरह का एक्सप्लेनेशन करते हो जिससे झगड़ा हो जाए। हाँ, मेरा मानना यही है सर कि आपस में भाईचारा कायम होना चाहिए। कभी कोई ऐसी बात नहीं कहनी चाहिए कि किसी के दीन को, धर्म को ठेस पहुंचे और उसको दुख हो। इसकी अगर हमने बोला रहता था कि मोहम्मद साहब भगवत गीता पढ़ रहे हैं तो आप दंगा कर देते 5 मिनट में, ये 5 मिनट में दंगा हो जाता पूरे भारतवर्ष में। हम लोग जो सोच समझ के बात करते हैं, सोच समझ के आगे चलते हैं, इसका मतलब ये थोड़ी हो गया कि हम डरपोक कौम है, ऐसा नहीं है। नहीं, मैं ये नहीं कह रहा हूँ सर। मैं खाली बात अपने इस्लाम की दीन की बात कर रहा हूँ कि हमारा इस्लाम हमेशा इस बात से रोकता है कि कोशिश ये करो कि तुम्हारी जात से किसी को कोई नुकसान ना पहुंचे, तुम्हारी तरफ से किसी को कोई नुकसान ना पहुंचे। अब्दुलजी, म्हणूनच माझा प्रश्न होता की जर असं काही झालं तर मौलानांवर कारवाई व्हायला हवी की नको, एवढंच फक्त तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. नहीं तो सर, मैं कौन होता हूँ इस तरह की बात करने वाला? इस्लामचे अभ्यासक आहात तुम्ही, तर त्या दृष्टीने इस्लाम मध्ये तर काही शिक्षा आहे की नाही? नहीं, इस्लाम की शिक्षा ये है कि तुम आपस में मिलजुल के रहो, कोई इस तरह की बात ना करो जिससे अहिंसा बढ़े। इतना मैं जानता हूँ। बर मदनीजी, तुम्हीच थांबाच तर महंतजी, शेवटची कमेंट, काय वाटतं अशी वक्तव्य का सातत्यानं होत आहेत? भारतभरामध्ये अशांतता निर्माण करण्याचे कुठेतरी हे प्रयत्न सुरू आहेत का? डेफिनेटली आपण जाणत आहात की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने FCRA विषय त्या ठिकाणी घेतला। त्याचप्रमाणे आता आपण पाहिलं असेल की ख्रिश्चन मिशनरी, त्याचप्रमाणे यांच्या सगळ्या वफच्या संदर्भामध्ये जे टाईट केलं जातंय गृह मंत्रालयाकडून, अमित शहा साहेबांकडनं, मोदी साहेबांकडनं, मला असं वाटतंय की त्या पद्धतीमुळे याला कुठेतरी फाटे फोडले पाहिजे, याला कुठेतरी लोकांना उपसवलं पाहिजे। यांच्यामध्ये जे एक शांतता या भारत देशामध्ये नांदते ती कुठेतरी भंग पाहावी म्हणून अशा पद्धतीचे उद्योग सुरू झालेले आहेत। तुम्ही एक विचार करा की राम मंदिर, अयोध्या राम मंदिरामध्ये 3-4 कोटी 5 कोटी काय जो काही फ्रॉड झाला असेल, परंतु इथे यांच्या वफच्या जागेचे 10-10 हजार कोटी रुपयाचे व्यवहार आहेत। आता सुद्धा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा जो विषय झाला, तुम्ही पाहिला असेल, नाशिकलाच आमच्या एक जागेचा विषय होता, 450 कोटी रुपयाच्या जागेचा विषय। असे अनेक विषय, परवा सुद्धा ही सगळी ख्रिश्चन मिशनरी त्या ठिकाणी अमित शहा साहेबांना येऊन भेटून गेली की FCRA तुम्ही रद्द करा म्हणून। तर हे ज्या वेळेला यांना बॅरिकेडमध्ये अडकवणं चाललंय, तर मग यांचे उद्योग सुरू झाले की अशा पद्धतीने महजबी ज्या पद्धतीचे वाद किंवा दंगे होतील, अशा पद्धतीचे प्रोव्होकेशन स्टेटमेंट या लोकांकडनं सातत्याने दिले जात आहेत। नक्कीच महंतजी, या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि व्यवस्थितपणे आपली भूमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद। त्याचबरोबर इस्लामचे अभ्यासक अब्दुल रशीद मदनी, आपले देखील धन्यवाद। तर आता सरकार म्हणून नेमकं मौलाना अन्सारी यांच्यावर नेमकी काय कारवाई होते आणि कारवाई व्हायलाच हवी, कारण जर उद्या काही घडलं तर जबाबदारी त्यांचीच असणार आहे। त्यामुळे या संदर्भात सरकार नेमकं काय पावलं उचलतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे।